शिव हँडसम दिसतोय. थँक्यू. बरं हे घे. अरे वा डबा. का तुला वाटलं मी देणार नाही का? नाही नाही उलट मला खात्री होती तू डबा देशील. अरे जीजू. काय ओके का? ऑल द बेस्ट भाई, ऑल द बेस्ट. कडक दिसतात. थँक्यू. जिजू इंटरव्ह्यूला का? मग कुठे चाललो असेल ओळख बरं. जीजू जीजू ऑल द बेस्ट. धन्यवाद धन्यवाद. जीजू आज तुम्हाला जॉब मिळून जाईल. आय होप सो. अहो जीजू कोण तुम्हाला जॉब नाही देणार? कोण नाही देणार? अहो तुम्हाला जॉब न देणारा माणूस ना येडा असेल येडा. आणि जिजू काय लागलं तर बिंदास सांगायचा. तुम्हाला माहिती आहे ना पाण्या गँग तुमच्या सेवेसाठी नेहमी हजर आहे भाई. बाबा, तुम्ही एवढं केलंय माझ्यासाठी काय अजून करायचंय? तुला दिया ना यार. ए, नव्हतं. गप्प बस. मी आले जरा. बाकी जीजू मस्त दिसत आहे. बाकी काय चांगलं आहे ना? एकदम हा, तू घेऊन जा. एकदम टकाटक. बरं आहे घाई होईल आता, उशीर होईल. चला घाई केली पाहिजे. मला एवढं नाही होईल. आशू हा जरा इथे येतोस का? आलो 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 सर. हा काय ग? हे कशाला? अरे तू आता एका ठिकाणी नाही जाणार इंटरव्ह्यूला, 10 ठिकाणी जाशील तर लागतील तुला पैसे. शिव तू माझ्याकडनं आयुष्यात कधी पैसे घेतले नाहीस आणि मी तुझ्याकडनं असे पैसे घेऊ? का बायकोकडनं पैसे घ्यायला काय कमीपणाचं वाटतंय? अगं वेडीस का? तसं नाही. मग हे बघ आता आपण एकत्र आहोत आणि एकत्र एकमेकांना सपोर्ट करतो, त्यामुळे ह्या पैशांची गरज आहे तुला. बाकी सगळं विसरून जा. शिवा जमेल ना? माझ्या छकुल्याला नाही जमणार तर कोणाला जमणार? तेवढा माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याबरोबर बाहेर पडलीस. माझा डिसिजन बरोबर आहे ना? हे भाषू आपण जे काही करतोय ना ते सगळं बरोबर करतो. सगळं व्यवस्थित होईल. फक्त तू ना तू जे करतोयस ते सगळं मनापासून कर. हो हो 100%. है ना? ती मनापासून करतोय मी. आणि हा आता जसं ट्रॅव्हल करणार आहेस ना म्हणजे ट्रेनने बसने तर जरा सांभाळून करा. गर्दी खूप वाढली आहे ट्रेनची. तर काय आहे ना तू ट्रेनमध्ये जाशील ना तर अगदी दारासमोर नको उभा राहूस. मग ते उतरणारे उतरतात तर तू पडशील वगैरे. मग तू ते सगळे उतरल्यानंतर चढ. आणि उतरताना पण सेम तसंच की सगळे उतरल्यानंतर मग तू उतर. हां आणि काही कळलं नाही तर मला फोन कर. एक गाडी सुटली तर काही प्रॉब्लेम होत नाही एवढा. दुसरी गाडी येते. जमेल मला. आणि समजा नाही जमलं काही तर विचारीन कोणाला तरी. ऑल द बेस्ट. थँक्यू. अरे 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 चला चला चला. बरं थांब एक मिनिट थांब. अरे आता काय झालं? आम्ही टाइमपास नाही करत हा त्यांना. हो, उशीर होईल त्याला. थांब बाबा. अच्छा हे होय. क्या बात आहे. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू. येतोच मी. बाय बाय. All the best. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट जिजू. ऑल द बाय. चलो टाटा. बेस्ट. भारी भारी दिसतंय जिजू. हो रे.
गॉड. एक्सक्यूज मी, इथे जॉब इंटरव्ह्यू चालू आहे का? हो. मला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. नाव? आशुतोष रामचंद्र देसाई. एक मिनिट सर. हॅलो सर, आशुतोष देसाई इंटरव्ह्यूसाठी आलेत. बरं बरं सर, तुम्ही चाय की कॉफी घेणार? नाही, काही नाही, मी फक्त इंटरव्ह्यूसाठी आलोय. 2 मिनिटं थांबा सर, येतातच आहेत. मिस्टर आशुतोष देसाई. हॅलो. मी जॉब इंटरव्ह्यू द्यायला आलो. हो, तुम्हाला कोण नाही ओळखत. आणि खरं तर तुम्हाला इंटरव्ह्यूची गरजच काय? आणि तुम्ही असं का सांगताय की तुम्हाला कामाची गरज आहे म्हणून? आता आहे कामाची गरज म्हणून आलोय. आम्ही तर तुम्हाला डायरेक्ट जॉब देऊ. हे बघा, मला ना नॉर्मली इंटरव्ह्यू प्रोसेसमधून जायचं आहे आणि जॉब मिळवायचा आहे. अशा ठिकाणी, ज्या ठिकाणी माझ्या नावाचा काही वेटेज नसेल, अशा ठिकाणी मला जॉब हवा आहे. बघा, तसं नाहीये. मी देतो ना तुम्हाला जॉब. आणि तुम्हाला नाही म्हणणं म्हणजे लक्ष्मीला नाही म्हणण्यासारखं आहे. सॉरी, मला असा जॉब नको आहे ज्याच्यात माझ्या वडिलांच्या नावामुळे मला जॉब मिळेल. थँक्यू. थँक्यू फॉर युअर टाइम. चला, दुसरा जॉब बघूया. आजी चल 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 आजी. अरे पण नेल्यानं मला का घेऊन आलाय तिथं तुम्ही? आजी काय? एक मोठा लुच्चा झाला. आता काय गोंधळ घालून ठेवलाय तुम्ही? अहो आजी, आजीना सतत वाटतं आपण गोंधळ घालतो. है ना? काय झालंय, शिवा त्या गॅरेजवर काम करायला लागली. बरोबर. मग तुझ्या हनीमून साठी तयारी आम्ही कशी करणार? हा. कसं करणार म्हणजे? अरे तिला बाजूला करायची आणि करायची. अगं आजी तुला कसं कळत नाही? अगं आजी, आपल्याला सरप्राईज द्यायचंय ना शिवाला. मग तिच्या समोरच आम्ही तयारी केली तर कसं चालेल? ते बी खरंच आहे. आणि मला सांग, ते सगळं सामान घेऊन जर तिथे गेलो तर ती 100 वेळा विचार, याचं काय काम आहे, हे कशाला आणलंय, याचं. आजी तूच काय ते कर. मग ह्या समद्यामध्ये माझी काय मदत पाहिजे तुम्हाला ते सांगा. आजी, अगं तुला सगळं कसं सांगावं लागतं? ऐकून घे. एकदम सोपं काम. तुला काय करायचं? शिवाला गॅरेज मधून बाहेर काढायचं. बरोबर. बाहेर काढल्यानंतर तिला कुठेतरी घेऊन जायचं. कुठेतरी घेऊन गेली ना, तिला गुंतवून ठेवायचं. हा. तू तिला गुंतवून ठेवशील ना, त्यावेळेला आम्ही सगळी तयारी करू, कारण आमचं सगळं ठरलेलं आहे. ठरलेलं आहे. म्या तिला बाहेर काढायची. काम करत असताना ती कोण बी आलं ना तरी येणार नाही आणि माझं ऐकणार बी नाही. तू सांग की मग घरचं काम आहे म्हणून. सांग की घरचं काम आहे म्हणून. घरचं काम आहे म्हणून सांगितलं तर मुळीच येणार नाही. काहीतरी शक्कल लढवायला पाहिजे मला. हे तुला म्हणलो ना आजीला नाही जमणार. हो ना भाई, उगाच बोलवलं यार आजी. नाही जमते, आजीनं जमते. ते बघ, आजी आजी तुमच्या डोळ्यात दिसते मला तुम्हाला येणार. दिसतंय. दिसतंय ना? तुला दिसतंय का नाही? म्या काहीतरी करू शकणार म्हणून. मग आता बघाच म्या काय करते. आजी बघण्यासारखी गोष्ट नाही. आणलेलं सामान आमचं वेचाल काय रे? गेले बघायचं म्हणजे काय असं बघायचं नव्हे. म्या आता काय काय करते ते तुम्ही बघा, असं म्या म्हणलेलं आहे. कळलं? ऑल द बेस्ट आजी. जमेल ना नक्की आजी? जमेल जमेल. ए बाई जमेल. मला नाही वाटत. अवघड आहे बाबा. आजी इकडे इकडे आता काय? गॅरेज. इकडे ठरवलं ना? बघच आता म्या काय काय करते ती. हा लपा लपा भैया इकडे.
अगं आजी तू काय करते इथे? हा? काय नाही, तुझं काय काम चाललंय होय? हा अगं काम चाललंय. काय आलं बोल ना. ते हे जरा चल ना माझ्या बरोबर. कुठे? अगं कुठं नाही ग, जरा चल ना. अगं हो मला जरा 10 मिनिटं लागतील ही गाडी रिपेअर करायला. मी येते ना, येते मी. चल. 10 मिनिटात? 10 मिनिटं? नाही 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 10 मिनिटं लय होत्या 10 मिनिटं. आता चल की पटकन. बरं मी 5 मिनिटात येते. बस. 5 मिनिटं? 5 मिनिटं? नाही 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 5 मिनिटं बी लय होत्यात. 5 मिनिटं लय होत्यात. चल तू आधी चल ग. अगं आजी असं काय करते? बघतेस ना मी काम करते ना. मग बरोबर आहे ग. आता काय आजी म्हातारी झाली, आता कोण आजीचं ऐकणार आहे? तेव्हा कशी आजी नुसती हाक मारली की धावत यायची आजी बरोबर बोलायला, गप्पा मारायला. अगं तू आजी आता आजीला रडतेस काय अशी? बरोबर आहे. याच्या आधी आजीला हाक मारली की टोनू टोनू धावत यायचीस गप्पा मारायला, आणि आता म्हणल्यावर म्हणते 5 मिनिटं 10 मिनिटं. हे बघ आजी म्हणजे चुकलं माझं. तू रडू नको ना अशी. काय माहिती काय, आज ना मला वाटलं का माझ्या नाती बरोबर गप्पा माराव्या, तिच्याकडं मन मोकळं करावं. इकडं परत आल्यापासून आपण दोघी शांतपणानं बसून बोललोय का हा? एकमेकींचं मन मोकळं केलंय का? अगं आजी मी येते म्हटलं ना, मी येते तुझ्या बरोबर. चल. म्हणजे काय माहितीये ना, आपण दोघी गेलो ना की इकडचं काम करायला समधी मोकळी ग. हा एक मिनिट इथे होईल सगळं म्हणजे. काय म्हणलं काय म्या? अगं नाही नाही, म्हणजे तुला ना मला ज्या गप्पा मारायच्या आहेत की नाही, मला जे मन मोकळं करायचंय तुझ्याकडे, ते शांतपणानं करता येईल असं मला म्हणायचं. अरे यार बरं झालं तुम्ही आलात. ही गाडी रिपेअर करून पटकन पाठवायची ती करा. मी आजी बरोबर जाऊन येते. आरामाती. आरामाती? मस्त हळूहळू करतोय मी काम. हळूहळू म्हणजे पटापट करून द्यायचं. मला झालं ते, मला आजी बरोबर जायचंय. अरे म्हणजे पटापट तुम्ही रिपेअर काय ते करा, मी माझं मन तिच्याकडे हळूहळू मोकळं करणार आहे. तेव्हा तुम्ही इथं पटापट काम करा, मी हळूहळू काम करणार. पटापट एक नंबर. ये आजी. पुढचा टाइम नीट करू. भावनो अर्जंट द्या. भावनो आता आपण आपल्या कामाला लागू. चला पटापट तयारी करा. डेकोरेशनचं सामान आहे. चल, पिशवी कुठे? अरे गणपतीच्या डेकोरेशनचं सामान कोणी आणलं? बाई मी आणलं. मी आपल्याला लागेल ना हे डेकोरेशन साठी सगळं. हे लागेल. हे काय हेच लागेल? कुठून लागेल हे? मला काय वाटतंय, याचा कसा वापर करायचा काही कळत नाही. अरे त्यामुळे पण मला कळत नाही याच्यातलं काय लागेल आता. ठीक आहे, पण याला आपल्याला यातला अनुभव पण नाही काय. काय बोलतोय? करायचं काय? अरे मी आहे ना. अरे आपली खासियत आहे. जाऊ दे मला दाखव काय सर. इकडे इकडे फुलं आणली आहेत आणि काय बघ कापड आहे. त्या बॉक्स मध्ये पण आहे, भरपूर सामान आणलंय. आकाश कंदील आणलंय. कोणाचं डोकं आहे हे? माझं. अरे आपल्याला लक्ष्मी पूजनाचं नाही, हनीमूनचं डेकोरेशन करायचं आहे. आकाश कंदीलचं काय करणार आहे तू? हेड आहे. बाई मग आकाश कंदील कॅन्सल. अरे कॅन्सल तर जिकडनं आणलं परत देऊन टाक. आता एवढ्या सामानावर आपण कुठे काय करणार आहे?
ठीक आहे, आपण मग एक काम करू, जे आहे सामान ते वापरू, जे वापरायचं नसेल ते बाजूला काढू, आणि नवीन सामान लागलं तर आपण मार्केटमधनं परत घेऊन येऊ. बस, चल. एक काम कर, सायलेन्सर, चल लाग कामाला. हे हार उचल, हे तिकडे सरळ असे लावून टाक. तू ह्याचे झिरमाळ्या बनव, या झिरमाळ्या तू इकडे लावून टाक. भाऊ, बोल. आपल्याला काही मीटिंग्स आहेत, त्या देशमुखांची डील फायनल करायची आहे, आणि शिवाय अकाउंट्सही बघून घ्यायचं आहे. अजून किती कामं पेंडिंग आहेत रे? फार नाही आहे, पण काम वाढू शकतं. आशू आणि नेहा नाही आहेत ना, त्यांच्या कामाचा भार उचलणारा कोणी नाही आहे. सो भाऊ, आशू आला ना तर. नाही रे, तो नाही येणार. भाऊ, तुम्हाला माहिती आहे ना, नोकरी मिळवणं ही सहज सोपी गोष्ट नाही आहे. मी सुद्धा तोच विचार करतोय लक्ष्मण. आशू काय करत असेल, कुठे काम शोधत असेल? मग भाऊ, आपण प्लीज त्याला परत यायला सांगूया ना. नाही अरे, तो येणार नाही. ठीक आहे, मग आपल्याला या प्रॉब्लेमवर काहीतरी सोल्युशन शोधावं लागेल. हॅलो काका. भाऊ, येऊ? ये. तू इथे काय करतेयस? मदत करायला आली आहे तुम्हाला. कसली मदत? काका, सुहासकडून कळलं आशू आणि नेहा अचानक कंपनी सोडून गेल्यामुळे कामाचं ओझं तुमच्यावर आलंय, म्हणून म्हटलं येऊन थोडी हेल्प करावी. ऐक ना कीर्ती, मागे जे काही झालंय ना, त्यानंतर सुहासला नोकरीवर ठेवलंय हीच मोठी गोष्ट आहे. आता परत तुझ्यावर विश्वास ठेवून हे या क्षणाला कंपनीला रिस्कवर नाही टाकू शकत. त्यामुळे काका, हे बघ, मागच्या वेळेस जे झालं ती खूप मोठी चूक होती, पण प्रायश्चित केलंय ना आम्ही दोघांनी. आणि भाऊ, आता कंपनीला आपल्या माणसांची गरज आहे ना, आणि माझ्याकडे सुद्धा खूप मोठी संधी येते स्वतःला प्रूव्ह करायची. तुम्ही एक संधी मला देऊच शकता ना? कीर्ती, सगळं प्रामाणिकपणे करावं लागेल. चाल ढकल चालणार नाही. भाऊ, मी तक्रारीची एकही संधी तुम्हाला देणार नाही. आणि काही झालं तरी कामाचं ओझं असं तुमच्यावर टाकून मी घरात मजा करत बसू नाही ना शकत. आशूने घेतला स्वतःचा निर्णय, पण घरातली मोठी मुलगी म्हणून मी उभं राहायलाच हवं. ठीक आहे, पण एकही चूक चालणार नाही कीर्ती. हो भाऊ, फक्त विश्वास ठेवा माझ्यावर. ठीक आहे, या फाईल चाळून घे. हो. हॅलो आशू, अरे कुठे आहेस तू? मी तुझ्याच फोनची वाट बघते. तू जेवलास का? अगं, मी त्यासाठीच फोन केला होता. तू जेवलीस का? मी जेवले. तू ऐक, मी जेवते आता. पण तू ऐक, तू आता जेवतोय ना, तू शांतपणे जेवून घे. भूक लागली असेल ना, आणि नंतर कर मला परत. हा, मी जेवतो. हा चालेल. शांतपणे आरामात. हा, हो, बाय.